आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, कीर्तनकार संग्राम बापू भंडारेंची बाळासाहेब थोरातांना धमकी। थोरातांच्या समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा भंडारे यांचा आरोप। काहींकडून तालुक्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भंडारेंच्या धमकीवर प्रतिक्रिया। नवी मुंबईत संजय शिरसाटांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा सिडको भवनावर मोर्चा। रोहित पवार आणि शशिकांत शिंदेही सहभागी। शिरसाटांवर 5,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। रोहित पवार आरोप करतात, त्यांनी पुरावे दिले पाहिजे, पुरावे न देता आरोप करणं योग्य नाही। शिरसाटांनी शासकीय जमीन बिवलकरांना दिल्याच्या आरोपांप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। संजय शिरसाटांविरोधातील पुरावे देणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीसाठी वेळ द्यावी। रोहित पवारांचं ट्विट करत प्रतिक्रिया। तर भूखंड घोटाळ्याचा आरोप पुराव्यासह केला। काल प्रत्यक्ष भेटून अमित शहांकडे याबाबत कागद सुपूर्द केले। संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यात उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून महायुतीत श्रेयवाद। उद्घाटनापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आमने-सामने घोषणाबाजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास। अजित पवारांच्या हाती गाडीचं स्टीअरिंग। दोन्ही नेते उपस्थित। औंध ते शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या लोकार्पणाला हजर। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्याकडून उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल। राधाकृष्णन यांच्यासमोर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचं आव्हान।